नमस्कार सर्वांना. राज्य शासनाने एक पत्र काढलेलं आहे की 100% शाळांची पडताळणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो नमस्कार. शाळेची पटसंख्या आणि त्याच्यानुसारच ठरणारी शिक्षक संख्या याचा मेळ बसल्याशिवाय पुढचं गणितच अधुरं आहे, नाही का? अतिशय महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण संचालनालय यांनी घेतलेला आहे. तो म्हणजे केंद्र स्तरावरची पटसंख्या आहे ती गृहीत धरली जाणार आहे आणि त्याच्यानुसारच उद्या शिक्षक संख्यासुद्धा ठरवली जाणार आहे. आणि अर्थातच अल्टिमेटली शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत TAIT 2025 जर तुम्ही दिली असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता हा तुम्ही शासन निर्णय पाहत आहात. त्याच्यानुसार सर्व संचालक आहेत, सहाय्यक संचालक आहेत, प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई गट शिक्षण अधिकारी सर्व, केंद्र प्रमुख सर्व, या सर्वांना आदेश डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की स्टुडंट पोर्टलवर पटपडताळणी करायची आहे. आणि त्याच्यानुसार जे हे निर्देश दिलेले आहेत की 1ली ते 10वीपर्यंतची पटपडताळणी करत असताना 11वी 12वीची पटपडताळणी करत असताना म्हणजे 1ली ते अर्थातच 11वीपर्यंतची, कारण 12वीच्या विद्यार्थ्यांची सध्या मित्रांनो परीक्षा झालेली आहे, त्यांची पूर्णतः पटपडताळणी अशा पद्धतीने करण्यात यावी आणि तात्काळ करण्यात यावी, याच्या पद्धतीचे हे आदेश आहेत. आणि त्याच्यानुसार मित्रांनो आपल्याला याचा तर फायदा होणारच आहे, कारण शिक्षक भरतीची पदं वाढणार आहेत. जे आजपर्यंत म्हणत होते 2000 भरती होईल, 3000 भरती होईल, न्यूज चॅनलवाले सुद्धा सांगत होते की 8000 भरती होईल, आता सुद्धा त्यांची सुद्धा संख्या वाढणार आहे. आणि जे बोलतात ना कमी भरती होईल, त्यांची सुद्धा जी भाषा आहे ती बदलणार आहे. कारण मित्रांनो सकारात्मक आहोत, सकारात्मक राहायचं, कारण तुम्हाला शिक्षक व्हायचं आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला पाहिजे. इयत्ता 1ली ते 8वीची पटसंख्या कशी गणली जाणार आहे, 9वी ते 10वीची कशी गणली जाणार आहे आणि 11वीपर्यंतची पटसंख्या कशी गणली जाणार आहे आणि त्याचा शिक्षक भरतीमध्ये जो मोठा ट्विस्ट येणार आहे तो त्याचंसुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आजवर जे तुम्हाला टेन्शन होतं ना, जागा येणार नाही आहेत आणि शिक्षकांचं समायोजन चालू आहे, शिक्षक अतिरिक्त होत आहेत, याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं तुमचं आमच्याकडून स्वागत. या विभागाने आणि याच्या संदर्भातली नुकतीच जी VC जवळपास 4 तास चालली, याच्या संदर्भातलं अपडेट जेव्हा VC चालू होती तेव्हाच तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिलं होतं. जर तुम्ही जॉईन केलं नसेल ना मित्रांनो, फटाफट जॉईन करा. कोण पटपडताळणी करणार आहे, सोबतच ही जी पटपडताळणीच्या तारखा दिलेल्या आहेत 11 एप्रिल 15 एप्रिल आणि 22 एप्रिल, तिन्ही दिवशी जे काही हे कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना ऑर्डरसुद्धा मिळालेल्या आहेत, तात्काळ ऑर्डर काढलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात ती महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहतोय. मित्रांनो, शिक्षक भरतीची जर तुम्ही वाट पाहत असाल, D.Ed B.Ed केलं असेल आणि शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर मित्रांनो प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, आपली टीचर्स हेल्पलाईन नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचा A to Z गायडन्स एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. कारण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मार्क्स असूनही फायदा नाही, नुसतं डिग्री घेऊनही फायदा नाही, दिशा ही तितकीच महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये पहिला काही मिनिटामध्ये तुम्ही पाहणार आहात की जे आदेश देण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या काही मिनिटामध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की जे परिपत्रक निघालेलं आहे त्याच्यानुसार पटसंख्या कशा पद्धतीने मोजली जाणार आहे आणि शिक्षक भरतीला कसा फायदा होणार आहे. आणि तिसऱ्या फेजमध्ये तुम्ही पाहणार आहात ही पटपडताळणी कशी करायची आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आणि आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना ज्यांना शिक्षक व्हायचं ना त्यांना नक्की शेअर करा. मित्रांनो, इथं जे काही तुम्ही ही ऑर्डर पाहताय गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला ऑर्डर मिळालेली आहे पंचायत यांच्या संदर्भात आणि महत्त्वाचे सांगितलेलं आहे की बालविकास प्रकल्प अधिकारी, उपयंता पाणी पुरवठा कार्यालय, बांधकाम कार्यालय, सर्वांनाच याच्यामध्ये त्यांनी एकत्रित घेतलेलं आहे. आणि जी पटसंख्या आहे 10वी ते 12वीची विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही, बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल. किती महत्त्वाचा निर्णय मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा स्वतःचं हॅट्सअप करायचं आहे मित्रांनो. पटपडताळणी न करता बोर्डाच्या परीक्षेचे जे विद्यार्थी उपस्थिती आहे त्याच्यानुसार ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहताय की सध्या आधार व्हॅलिडिटी नसल्यामुळे बरेच विद्यार्थी हे शालाबाह्य होत होते. त्याचा विचार करून बोर्डाच्या परीक्षेवर बोर्डाची ज्यांनी परीक्षा किंवा जे विद्यार्थी आहेत त्याच्यानुसार उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि ही जी पटसंख्या आहे ती 11 एप्रिल 15 एप्रिल 22 एप्रिल या दिवशी होणार आहे. सोबतच 8वीच्या बाबतीमध्ये कशी पटसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये मूल्यांकन चाचणीच्या दिवशी पॅटच्या दिवशी जे विद्यार्थी उपस्थित असणार आहेत त्याच्यानुसार किंवा मूल्यांकन चाचणी होते त्याच्यानुसार पटसंख्या ग्राह्य धरण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नसेल त्यांचंही काही बिघडत नाही आहे, तो विद्यार्थीचा आहे, त्याला शिक्षण मिळणं हा RTIचा अधिकार आहे, संविधानानुसार अधिकार आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. 9वीची पटसंख्या कशी ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मराठी गणित इंग्रजी विषयाच्या वार्षिक परीक्षेचे पेपर क्रमांक
दिनांक 11-15-22 एप्रिल 2026 या रोजी आयोजित करण्यात यावेत आणि त्या दिवशी 9वीच्या वर्गाची पटपडताळणी करण्यात यावी. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याच्यानुसार ही पटपडताळणी कशी करायची आहे, कशा पद्धतीने तुम्ही माहिती सबमिट करायची आहे, त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं परिपत्रक पाहताय. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला हे परिपत्रक पाहायला मिळणार आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि फटाफट यांना करायचं आहे न थांबता. आणि जी बैठक आहे त्याच्यानुसार वारंवार VC सुद्धा होत आहेत. हे जे काही स्टुडंट अटेंडन्स आहे युडासला जाऊन कशी करायची आहे. वास्तविक पाहता आपण शिक्षक भरतीसाठी वाट पाहतोय, त्यामुळे आपल्यासाठी जरी तितकंसं महत्त्वाचं नसलं तरी सुद्धा अशा पद्धतीने हे ऑनलाईन अपडेट करायचं आहे. त्यामुळे पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब लवकर उपलब्ध तर होतच आहे, परंतु जागासुद्धा वाढत आहेत. मित्रांनो, काळजी करायचं नाही, कारण तुम्ही शिवनिटीसोबत आहात. तुम्ही आता ऑथेंटिक इन्फॉर्मेशननुसार ही माहिती पुराव्यानिशी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लेट पण थेट, पण मोठ्या पदाची शिक्षक भरती झाल्याशिवाय राहणार नाही, याचंच एक उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. बरं, आता याच्यामध्ये ॲक्च्युअल पटपडताळणी कशी होणार आहे, शिक्षक भरती होणार आहे, परंतु मागितल्याशिवाय काय मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे. त्या संदर्भात शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत आहोत आणि माननीय उपमुख्यमंत्री अगदी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेऊन आपण हा कन्सर्न कमी पटसंख्येच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे निर्देशांस आणून दिला होता आणि त्याचं परिपत्रक तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पाहतात. बरं मित्रांनो, सध्या जागा वाढणार आहेत, काळजी करायचं कोणतंही कारण नाही आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जागा येतात या तुम्हाला चॅनलवरती पाहतच आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आता मित्रांनो, आपण पाहतोय की पटपडताळणीचा व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने माहिती कशी भरायची आहे आणि त्याच्या संदर्भातला डायरेक्ट व्हिडिओज आपण पाहत आहोत. आणि त्याच्या अंतर्गत जे आपल्याला आजपर्यंत टेन्शन होती 15 मार्च च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्या कमी, पटसंख्या कमी, त्यामुळे शिक्षकांची संख्या सुद्धा कमी होणार होती, ते सुद्धा आता टेन्शन मिटलेलं आहे. आणि मित्रांनो, अर्थातच ही खरंच गुड न्यूज आहे बरं का, मोठी गुड न्यूज आहे. आणि अर्थातच तुम्ही फक्त वाट पहा, तुम्ही फक्त बघतच राहाल, शिक्षकांची पदही वाढणार आहेत. आपलं फेसबुक, इंस्टाग्राम हे सुद्धा जॉईन करा, कारण तिथं सुद्धा आम्ही कॅची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. बालुशा माने म्हणून तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जाऊन सर्च केलं तर तुम्हाला तिथंच मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि कॅची इन्फॉर्मेशन, ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे आणि तुम्ही शिक्षक होणार आहात. भूतो न भविष्यती सरकारी योजनातली सर्वात मोठी जर पदभरती कुठं होणार आहे तर ती शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. याचं प्रत्युत्तर तुम्ही पाहत आहात आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ॲक्च्युली समजून घ्या की परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने होणार आहे. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना EIO यांना सुद्धा अशा प्रकारचे निर्देश पूर्णतः राज्यभर देण्यात आलेले आहेत आणि याचा फायदा तुम्हाला आम्हाला होणारच आहे. व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत पाहिला असेलच तर सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो येस, स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसाठी. चला तर मित्रांनो, वाट काय पाहताय, लाईक करा ना. नमस्कार सर्वांना. राज्य शासनाने एक पत्र काढलेलं आहे की 100% शाळांची पटपडताळणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी दिनांक 11, 15 आणि 22 एप्रिल या 3 दिवशी आपल्याला पटपडताळणी करायची आहे. प्रत्यक्ष पटपडताळणी झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन सरळ पोर्टलवर माहिती भरणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण सरळ पोर्टल ओपन करावं. सरळमध्ये स्टुडंट पोर्टल हे आहे. student.maharashtra.gov.in या पोर्टलला लॉग इन करावे. लॉग इन करत असताना मुख्याध्यापक लॉग इन या ठिकाणी लॉग इन करायचे. मुख्याध्यापक लॉग इनवर आपल्याला माहिती भरायची, म्हणजे ज्या शाळेची आपण पटपडताळणी करू त्या शाळेचं लॉग इन करणं गरजेचं आहे. मी एक्झाम्पलसाठी एक शाळा घेतो या ठिकाणी. त्या शाळेचं मी युजर ID म्हणजे UDAS कोड आणि त्या शाळेचा पासवर्ड टाकून मी लॉग इन करतोय. लॉग इन करत असताना कॅप्चा कोड देणं आपल्याला बंधनकारक आहे. ते कॅप्चा कोड टाकून आपण लॉग इन करावं. जेव्हा स्टुडंट पोर्टल आपण लॉग इन करू त्यावेळेस जी काही सूचना असेल ती कट करायची. त्याच्यामध्ये जो होम मेनू बार आहे त्या मेनू बारमध्ये अटेंडन्स नावाची एक टॅब आहे. त्या अटेंडन्स टॅबला मार्क स्टुडंट अटेंडन्स क्लिक करायचे. UDAS कोड ऑटोमॅटिक आणि शाळेचं नाव सुद्धा ऑटोमॅटिक येईल. ऑफिसर डेजिग्नेशन जे काही पद असेल ते पद निवडावं. क्लस्टर हेड असेल तर क्लस्टर हेड किंवा इतर डिपार्टमेंट म्हणजे ग्रामसेवक, तलाठी जर असतील तर त्यांनी ऑदर निवडावं. ऑदर जर निवडलं तर त्यांचं डेजिग्नेशन, डिपार्टमेंट नेम, नाव, तारीख, रिमार्क्स लिहिण्याची आवश्यकता नाही. या गोष्टी निवडण्यात लक्षात घ्यावं इतरांनी. क्लस्टर हेड असेल तर त्यांनी क्लस्टर हेड निवडावं. ऑफिसर नेम जे काही असेल ते नेम टाकावं ऑफिसरचं. डेट
ज्या दिवशी आपण तपासणी करतोय त्या दिवसाची ती तारीख तशी टाकावी आणि सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबला क्लिक करावं. ऑफिसर डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली अशा रिमार्क्स येईल आपल्याला. त्यानंतर आपण काय करायचंय, दुसरी स्टेप जी आहे आपली त्या अकॅडमिक इयर आहे, स्टँडर्ड आहे, जेवढे इयत्ता असतील त्या वर्गातले तेवढे इयत्ता दिसणार आहेत तुम्हाला. त्या इयत्तेचं तुम्हाला सिलेक्शन करायचंय, त्याचं डिव्हिजन सिलेक्ट करायचंय, ए असो बी असो, लोड स्टुडंट करायचंय. स्टुडंट लोड केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची शाळेतली यादी येईल. ऑलरेडी त्याच्या पुढे अटेंडन्स जो रिमार्क आहे तो ऑलरेडी प्रेझेंट आहे. पण एखादा स्टुडंट फॉर एक्झाम्पल या 39 विद्यार्थी आहेत, 39 विद्यार्थ्याचा जर 2 विद्यार्थी तुम्हाला वाटले अब्सेंट आहेत तर तिथं अब्सेंटचा रिमार्क द्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. असं जर अब्सेंट नसेल तर काही चेंज न करता 100% जर प्रेझेंट असतील तर त्याला सबमिट अटेंडन्स या टॅबला क्लिक करायचंय. असे अटेंडन्स सबमिट होईल. आणि लक्षात घ्यायचं की 1 ते 7 इयत्ता याप्रमाणे स्टेप बाय स्टेप पूर्ण अटेंडन्स करून घ्यायची. आणि ही अटेंडन्स सबमिट केल्यानंतर, सबमिट अटेंडन्स क्लिक केल्यानंतर आपल्याला शेवटी एक पीडीएफ या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. ती पीडीएफ कशाची असणार आहे तर इयत्ता जेवढ्या तेवढ्या इयत्तेचे जिओ टॅगिंग केलेले फोटोज तिथं आपण काढायचे आहेत आणि त्या फोटोची एकच पीडीएफ बनवायची आहे. ही पीडीएफची मॅक्झिमम साईज ही 100 MB असणार आहे. याप्रमाणे इयत्ता 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्याच्या सबमिट अटेंडन्स केल्यानंतर आपल्याला व्ह्यू प्रिंट अटेंडन्स हे आपल्याला काय करायचंय, प्रिंट काढायचंय. आणि हे प्रिंट काढून आपल्याला या ठिकाणी ऑफिसर सिग्नेचर आणि हेडमास्टर सिग्नेचर हे एक प्रिंट काढून आपल्याला याची एक प्रिंट जवळ ठेवायची आपल्याला. टोटल स्टुडंट, प्रेझेंट स्टुडंट आणि स्टेटस ओटीपी नॉट व्हेरीफाईड आहे. ओटीपी गेल्यानंतर आपल्याला तो व्हेरीफाईड आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्यावं. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय, सर्व वर्गाच्या जेव्हा ज्या जिओ टॅगिंगच्या फोटो काढलेले असतात त्या फोटो आपण या ठिकाणी चूज फाईल करायचे. त्या फोटोचे एकत्र एक पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ आपल्याला इथं इमेज च्या ऐवजी ऑल फाईल क्लिक करायचंय आणि ती एकच बनवलेली पीडीएफ त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पीडीएफ अपलोड करायचंय आपल्याला. आणि इथं एक रिमार्क्स लिहायचा आहे आपल्याला. जो काही तुम्हाला रिमार्क्स लिहायचा शाळेबद्दल तो रिमार्क्स लिहायचा आहे. सेव्ह अँड प्रोसीड टू ओटीपी करायचं आहे आपल्याला. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पीडीएफ अपलोड अँड रिमार्क्स सेव्हड सक्सेसफुली आणि जो ओटीपी आहे तो ऑफिसर मोबाईल नंबर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचा आहे. ओटीपी सेंड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक ओटीपी येईल आपल्या मोबाईलवर, व्हेरीफाय ओटीपी करायचे आणि सबमिट करायचे. असे आपल्याला हे ऑनलाईन अटेंडन्स भरणं गरजेचे आहे. धन्यवाद.